2023 मध्ये आलेलं मागणी पत्र आपण घेणार आहोत। एक जाहिरात येत असते यादव, एक जाहिरात येत असते। त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला दोन पत्र दिलेले असतात, एक मागणी पत्र दिलेलं असतं किंवा विनंती पत्र दिलेलं असतं किंवा अभिनंदन पत्र दिलेलं असतं। लक्षात आलं का? त्यापैकी आपल्याला एकच पत्र सोडवायचंय। जर मागणी पत्र आलं तर तुम्हाला एक लक्षात घ्यायचंय, मागणी पत्र जर आपल्याला सोडवायचं असेल तर पहिल्यांदा बघायचं की त्या जाहिरातीमध्ये पत्ता, दुकानाचं नाव, त्या व्यवस्थापकाचं नाव पहिल्यांदा आपल्याला ते बघायचं आणि नंतर मागणी कशाची केली आहे आणि कोणत्या नात्यानं केली आहे। रसिक नात्यानं केली, विद्यार्थी प्रतिनिधी नात्यानं केली का इतर आणखी कोणत्या नात्यानं केली हे आपल्याला पाहायचंय। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पत्र लिहिणारा कोण आहे, तो कोणत्या शाळेचा आहे, कोणत्या संस्थेचा आहे, कुठला नागरिक आहे आणि तो मागणी कशाची करत आहे आणि कुणाला करत आहे। त्या तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। आणि महत्त्वाची, त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिनांक। जाहिरातीमध्ये तुम्हाला, एखादी जाहिरातीमध्ये तुम्हाला उल्लेख केला असतो, लक्षात आलं का, की आमची जी काही ही जाहिरात आहे एखाद्या वस्तूच्या संदर्भात आणि त्या वस्तूच्या संदर्भात आम्ही काही सवलत देणार आहोत, काही डिस्काउंट देणार आहोत, तो डिस्काउंट, ती सवलत, ती सूट ह्या तारखेपर्यंत आहे असं एक तुम्हाला तिथे देतात। तुम्ही जाहिरात वाचतात, गोंधळून जातात, गोंधळून जायचं अजिबात नाही। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अगोदर पत्र लिहिणारा कोण आहे, कुणाला लिहायचं आहे, विषय काय आहे, ह्या तीनच गोष्टी पाहायच्या। तर बघा, ह्या जाहिरातीमध्ये पत्र कुणाला लिहायचंय, आपल्याला पहिलं पत्र कुणाला लिहायचंय, मनोज पुस्तकालय। लक्षात आलं का? आणि पत्र कोणतं लिहायचंय, मागणी पत्र लिहायचं। लक्षात आलं? विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानं, कोणत्या नात्यानं, तर पहिल्यांदा दिनांक टाकायचा, एकदम वरती दिनांक टाकल्याच्या नंतर दिनांक आजचा टाकायचा, जाहिरातीमध्ये तारीख कितीपर्यंत यायची सवलत देण्याची, त्याच्या अलीकडचा दिनांक टाकायचा। सवलत संपल्यावर काय करायचं आपल्या तिथं, ज्या तारखेपर्यंत डिस्काउंट दिला, ज्या तारखेपर्यंत आपल्याला सूट दिली त्याच्या अगोदरची तारीख टाकायची। सूट आणि डिस्काउंट देण्याची डेडलाईन संपल्या पुन्हा काय आपल्याला काहीच उपयोग नाही, त्यासाठी अगोदरची तारीख टाकायची। आजची तारीख काय आहे आपण समजा 24 ही टाकूया आणि लांब लचक लिहायचं नाही। बरेच विद्यार्थी तारीख लिहिताना पूर्ण पान अर्धवट लिहितात, एक छोटं कोपऱ्यात बसलं पाहिजे आणि ही तारीख आपली झालेली आहे, बरोबर आहे। त्याच्याच खाली प्रति टाकायचे, प्रति, प्रतिला नंतर स्वल्पविराम, बरोबर आहे, दिला स्वल्पविराम दिल्याच्या नंतर खाली माननीय व्यवस्थापक, माननीय व्यवस्थापक। आता कोण आहे व्यवस्थापक, व्यवस्थापक कोण आहे, मनोज पुस्तकालय। कोणत्या पुस्तका, दुकानाचं नाव काय, मनोज पुस्तकालय, मनोज पुस्तकालय, मनोज पुस्तकालय। आता हे मनोज पुस्तकालय कुठे, तिथंच खाली पत्ता दिलाय बघा, कुठे दिलाय, आनंदनगर, आनंदनगर, आनंदनगर कुठं, अकोला। झालं, संपला, इथं स्वल्पविराम द्यायचा, नगर पूर्ण मिळाला, कळालं का? हे झाला त्या दुकानाचा पत्ता आणि विषय काय, पुस्तकाची मागणी। मग पुस्तकाची मागणी, विषय टाकायचं नाव, काहीच अवघड नाही। पत्र 6 मार्क फ्री मध्ये तुम्हाला, एवढे 6 मार्क जर गेले उपयोगच नाही आपला। विषय काय, मोजक्या शब्दात, 3च शब्दात विषय मांडायचा, भला मोठा लांब लचक मांडायचा अजिबात नाही। पुस्तकाची मागणी करण्याबाबत, बरोबर आहे। चला, पुस्तकाची मागणी करण्याबाबत आता महोदय, बऱ्याच जणांनी मगाशी सांगून सुद्धा महोदय चुकवलं। महोदयच्या नंतर स्वल्पविराम, लक्षात आलं का, महोदयच्या नंतर स्वल्पविराम, प्रतीच्या नंतर त्याच्या अगोदर दिनांक आणि प्रतीनंतर माननीय व्यवस्थापक। कोणत्या पत्राला, मागणी पत्राला, नाहीतर अभिनंदन पत्राला लिहितात, करू नका, त्याला सत्यानाश म्हणता येईल। आणि मग इथं आता विद्यार्थी प्रतिनिधी सांगितले, शाळेचं नाव दिलंय का, विद्यार्थ्याचं नाव दिलंय का, मग आपण आपलाच विद्यार्थी, स्वतःच आपल्या शाळेचं नाव,
स्वतः आपलं नाव लिहा, काय अडचण नाही. मी माऊली आपे कैलासवासी, पूर्ण लिहायचं नाही. राजा भाऊ कदम, राहू द्या. राजा भाऊ कदम विद्यालयाचा कोण आहे? व्हेरी गुड, विद्यार्थी प्रतिनिधी. या नात्याने काहीच लिहिलं नाही अजून आपण मनानं, त्याच्या प्रश्नपत्रिकेमधलंच लिहितोय आपण. आणखीन मनानं काही लिहिलं का? नाही. या नात्यानं कुणाच्या परवानगीनं? मुख्याध्यापकाच्या परवानगीने हे पत्र लिहित आहे. काय अवघड आहे आता एवढं लिहायला? हे आपलं ठरलेलं आहे. मागणी पत्र ज्या वेळेस हे ठरलेलं आहे. जर तिथं विद्यार्थ्याचं शाळेचं नाव दिलं तर फक्त तेवढं बदलणार आहे, बाकी सिक्वेन्स सुरू. चला, पत्र लिहित आहे. आता दुसरं एक, कालच वर्तमानपत्रात जाहिरात वाचली. कोणत्याही मागणी पत्राला हे आपण मनानं लिहायचं. कालच वर्तमानपत्रात जाहिरात वाचली आणि खूप आनंद झाला. ठरलं बरं काही वाक्य आपलं, खूप आनंद झाला. कसलं काहीच द्यायचं नाही. 20 वर्षापासून आणि आनंद झाला. बघा, तुमचे व आमचे, बघा, तुमचे व आमचे खूप वर्षापासून चांगले व्यावहारिक संबंध आहेत. बघा, पुन्हा आणखी सोपं करतो. तुमच्या दुकानाचे फोडून सांगू त्याला आपण, व आमच्या शाळेचे खूप वर्षापासून चांगले व्यावहारिक संबंध आहेत. व्यावहारिक संबंध आहेत. तरी आम्हाला चांगली सवलत द्यावी ही नम्र विनंती. बरोबर आहे? पूर्णविराम. लक्षात आलं का? पुस्तकांच्या नावाची मागणी खालील यादीप्रमाणे नावाची यादी खाली दिलेली आहे किंवा खालीलप्रमाणे आहे. आता काय करायचं? हे अशा पद्धतीने इथं तुम्हाला रकाना अनुक्रमांक टाकायचा. अनुक्रमांक, पुस्तकाचे नाव, बरोबर आहे, पुस्तकाचे नाव आणि नग, बरोबर आहे. किंमत टाकायची नाही, आपल्याला माहित नाही याच्यात किंमत कितीला आहे, एवढे टाकायचे. नग किती आहेत, त्याच्यानंतर पुस्तकाचे. आणि असे तुम्ही काय करायचे, एक 5-6 पुस्तकं लिहायचे, बरोबर आहे. सानेगुरुजीची श्यामची आई असेल, सुंदरपत्रे असतील, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही पुस्तकाचे कवीचे नाव माहिती त्या पुस्तकाचे नाव टाकायचे आणि एखाद्या कादंबरीचे नाव टाकायचे, एखाद्या कविता संग्रहाचे नाव टाकायचे आणि त्यांची संख्या आपल्याला पुढे लिहायची. किंवा लहान लहान गोष्टीचे पुस्तकं, बरोबर आहे, कवितांचे पुस्तकं, हे नाव टाकून आपल्याला मागणी करायची. आणि नंतर सोबत बिल पाठवावे. यादी तुम्हीच बनवा. आता इथं जागा नाहीये. सोबत बिल पाठवावे हे लिहायचं खाली. सोबत बिल पाठवावे. कारण त्वरित रक्कम जमा करता येईल. आपला विश्वास माऊली आपेट. चुकलं, करता येईल. चुकलं डायरेक्ट लिहायचं नाही. पुन्हा इथं खाली कळावे, स्वल्पविराम आणि आता आपला विश्वास. आता आपला विश्वास.
सोबत बिल पाठवावे. बिल म्हणजे पावती. कारण ते आपण जी पावती. पावती नाही, बिल म्हणलं तरी चालते, काय होत नाही. कळावे. ह्याची तुमच्याच व्हिडिओ. आपला विश्वासू बघा, आपला विश्वासू. इथं कोण लिहिले आपण नाव? माऊली आपे. माऊली आपे. राजभाऊ कदम विद्यालय, पत्ता परळी रोड, सोनपेठ. मोबाईल नंबर टाकाय विसरायचं नाही. संपर्क क्रमांक किंवा मोबाईल नंबर एवढं टाकायचं आणि आपलं मागणी पत्र त्या ठिकाणी व्यवस्थित सुटसुटीत शांत पद्धतीने ते आपण काहीच वेगळं दिलेलं नाही. आपण जे आहे तेच दिलं आणि हे मागणी पत्र सगळ्याला लागू. बघा, हीच सिक्वेन्स, हेच मुद्दे ठेवायचे. जाहिरातीत काय आहे काही घेणं देणं नाही. जाहिरातीत काय आहे काही घेणं देणं नाही. मागणी कशाची करायची? कधी पुस्तकाची म्हणते, पुस्तक नाव कट करायचं, इथं रोपांची लिहायचं, बरोबर आहे. बाकी सगळं सारखं आहे. कळालं का? आणि लय एखादा इथं पत्ता, दुकानाचा पत्ता, बरोबर आहे. एखादी रोपवाटिका येईल, एखादी स्वीट होम येईल, एखादं गणवेशाची मागणी करायची असेल तर कपड्याच्या दुकानाची येईल, बरोबर आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला ते त्या ठिकाणी पत्ता टाकायचा. पण बाकी सगळं सारखं आहे का नाही? काहीच वेगळं नाही. जर प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्याचं नाव आणि शाळेचं नाव दिलं तर तेच टाकायचं, घोळ करायचा नाही. नाहीतर तुम्ही इथं टाकताना एक आणि इथं टाकताना एक. जे तुम्हाला प्रश्नपत्रिकेत रमा, राम, जय, जया अशी नाव येतात त्यापैकी तुम्हाला इथं नाव टाकायचे. शाळेचं नाव असेल, त्याच्या विद्यालयाचं नाव असेल तरी तिथं टाकायचं. आणि अशा पद्धतीने आपले 6 मार्काचं पत्र पैकीची पैकी सोडवायचं. हे मागणी पत्र आज आपण शिकलो आणि ह्याचा अभ्यास करा. बंद कर. चला, अशा पद्धतीनं हे मागणी पत्राचा सराव तुम्ही करा. मला वाटतंय आज शिकलेलं मागणी